नमस्कार मित्रांनो, आपला 365 डे चॅलेंजचा आजचा चौथा दिवस आहे. आपण जे काही करतो त्यावरती आपला जर कंट्रोल असेल तर आपल्या जीवनात जे काही आपल्याला अचीव्ह करायचं आहे ते आपण करू शकतो. मित्रांनो बघा, आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये सध्या वर्किंग करत आहोत, तर तिथं काय असतंय, आपण कंपनीचा किती फायदा करून देतो. आपलं एखादं समजा आपण अचीव्ह केलं की लगेच कंपनीतले आपल्याला थोडं म्हणजे हे देणार, बक्षीस देणार, फूल देणार आणि आपलं थोडं हे म्हणजे आपल्याला खूप अप्रिशिएशन देणार आणि त्यानंतर लगेच काही थोडी एखादी क्षुल्लक जरी चूक झाली, तर ते लगेच दाखवणार की तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही असं का वागता? हे म्हणजे ते आपल्याला त्यांना म्हणजे चुका झाल्या ना, तर ते बोलण्याची संधी नाही गमावणार. पण काय आहे माहिती आहे, माणसाच्या लाईफमध्ये माणूस चुका करणार, हे खरं आहे. तरी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट लाईफमध्ये वर्किंग करत आहात, स्वतःवरती कंट्रोल ठेवून एकाग्रतेचित्तेने काम करा, जेणेकरून तुमच्याकडनं चुका कमी होतील. आणि कसं असतंय, आपण जर लाईफमध्ये म्हणजे आपल्याला जर कोणी निगेटिव्ह बोलत असेल ना, तर आपले विचार पण त्याप्रमाणे होतात. त्यामुळे शक्यतो निगेटिव्ह जर समजा कोणी बोलत जरी असेल ना, त्यांच्याकडे लक्ष देणं सोडून द्या. फक्त त्यामधनं काहीतरी पॉझिटिव्ह घ्या. म्हणजे जर ते व्यवस्थित असेल, ते म्हणजे बोलत असतील की बाबा ते जर बदल करण्याची आवश्यकता आहे, तर नेहमी बदल करण्यासाठी तयार राहा. जसं की एखाद्या गोष्टीला म्हणजे तुम्ही रिॲक्ट करू नका, तर रिस्पॉन्ड करा. रिस्पॉन्ड करा म्हणजे काय असते, की समजून घ्या आणि त्यावरती काम चालू करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्वतःच्या स्किल डेव्हलप करण्यावरती लक्ष द्या. जेणेकरून तुम्ही तुमच्या स्किलमुळे एखाद्या जागेवरती वर्किंगला आहात. ठीक आहे. तर त्यामुळे जर तुम्ही आणि तुम्हाला ज्यावेळेस संधी भेटेल काहीतरी एक्सप्लोअर करण्याची, नवीन जॉब जर तुम्ही सर्च करत असाल, इंटरव्ह्यूमध्ये क्रॅक करत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला इन्कम जास्त भेटत असेल, तर तुम्ही नक्की चेंज करा आणि नवीन-नवीन स्किल शिकत राहा. जेणेकरून तुम्हाला लाईफमध्ये ग्रोथ करायला भेटेल आणि एव्हरीडे हेल्थी फूड खा. जेणेकरून तुमच्या माइंडला जसं अन्न भेटते तसे विचार येतील आणि राहता वेळेस म्हणजे एव्हरीडे व्यवस्थित जे काही तुम्ही राहत आहे, सज धज के तशन में रहना. तर आजचा चौथा दिवस आपण कंप्लीट केलेला आहे सक्सेसफुली. बघूया आपण आणखी लाईफमध्ये काय करू शकतो. तर रीडिंग बुक नेहमी चालू ठेवा, कारण बुक रीडिंग केल्यामुळेच तुमच्या लाईफमध्ये बदल घडणार आहे. धन्यवाद.